तर समुद्र कोंडून पडला ही कविता आपण कवी वसंत डहाके यांची पाहत होतो. यामध्ये आपला पहिला पॅरेग्राफ कवितेचा झालेला आहे. याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की गगनचुंबी इमारतीच्या समोर समुद्रामध्ये गगनचुंबी इमारत बांधून समुद्राला लोकांनी कोंडून टाकलेलं आहे. ज्याप्रमाणे संध्याकाळी समोरच्या बाकावर आजारपणामुळे किंवा एखाद्या 32व्या मजल्यावर एखादं मूल गार्डन नसल्यामुळे किंवा निसर्ग नसल्यामुळे ज्याप्रमाणे एकटंच गॅलरीत बसून सगळ्या वातावरणाकडे हताशपणे पाहत असतं, त्याचं बालपण भरे श्रीमंतीत चाललेलं आहे. पण त्याच्या बालपणात निसर्गाचा हातभार नाही किंवा त्याच्या अंगात तेवढं शीन नाही आहे, तो बळ नाही आहे, थकलेला आहे. आणि तशाच प्रकारचं काहीसं वातावरण समुद्राच्या सुद्धा मनात आहे असं लेखकांनी कल्पना केलेली आहे. इमारतीच्या दुसऱ्या भागात काही माणसं बसलेली असतील, ज्यांची पाय दिवसभर कामं करून येऊन थकलेली असतील. काही वेळा बस किंवा गाड्या इकडून तिकडे फिरताना दिसतील, त्यांचीसुद्धा चाकं थकलेली आहेत या माणसाच्या गर्दीला पाहून, असं कुठेतरी कवींनी कल्पना केलेली आहे. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यावरून वस्त्यावरून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरच्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळावरील हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्या शेजारीच पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं, आणि त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घे. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातली. आता बघा, समुद्राची कल्पना करून शहरातल्या माणसाची अवस्था कवीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याप्रमाणे शहरातल्या माणसाच्या आयुष्याचा विचार करून समुद्र एक प्रकारे अस्वस्थ होत असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. ग्रामीण भागात असेल तर तो कुठेही मुक्त मनाने कुठेही मनाप्रमाणे फिरू शकतो. पण शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून रात्रीपर्यंत तो कामासाठीच फिरत असतो. रात्रीपर्यंत किंवा अंधार होईपर्यंत तो मेहनतीसाठीच फिरत असतो. उशिरापर्यंत तो स्टेशनवरच्या एखाद्या बाकावर बसलेला असतो. तेवढ्या मोठ्या गर्दीमध्ये सुद्धा तो कुठेतरी एकटाच असतो असं कल्पना कवींनी केलेली आहे. त्याच्याच बाजूला कुठेतरी भिकारी मुलं दिसत असतात. त्याला कोणीतरी बाकावर बसलेला त्या स्टेशनच्या एखादं भिकारी मूल दिसलेलं असतं. कोणीतरी आपल्या आजूबाजूला काळजीने अर्धे डोळे मिटून बसलेलं असतं. म्हणजे दिवसभराच्या कामाच्या थकव्याने रात्री एखादा माणूस वैतागलेलाच असतो असं कुठेतरी त्यांनी सांगितलेलं आहे. कळते? आपण सुद्धा आपल्या शेजारीसुद्धा कोण बसलेलं आहे याची आपल्याला जाणीव होत नाही. कधी कोणीतरी पाय मुडपून त्या पायात डोकं घालून एकटं शांत बसलेलं एखादं मूल आपल्याला दिसतं. पण त्या मुलाचं बालपण कसं चाललेलं आहे, त्याची काय अवस्था आहे याची आपल्याला कल्पना नसते. जसं सकाळी ते भिकारी मुलं स्टेशनपर्यंत बसलेली असतात, त्याच्यानंतर ते ट्रेन येण्याची वाट बघत असतात. ट्रेनच्या तेवढ्या गर्दीमध्ये ते जाऊन कसेबसे भीक मागत असतात. पुन्हा बाहेर येतात, त्याच पैशाने काहीतरी खायला घेतात आणि पुन्हा भीक मागायला दुसरीकडे जातात. त्यांचं काय आयुष्य असतं, तिथंच स्टेशनवर झोपायचं, तिथंच राहायचं. त्यांच्या आयुष्याला त्यांचं बालपण कुठेतरी कोमजलेलं असतं. कारण फक्त एकच गोष्टीमुळे, ते म्हणजे शहरात राहण्याची हौस. त्याप्रमाणे श्रीमंताची सुद्धा अवस्था आहे. आपल्याला शहरातलं बरंचसं वातावरण काहीच समजत नाही, पण आपल्याला शहरात राहण्याची जी ओढ आहे त्याच्यामुळे आपण गलिच्छ प्रकारे राहण्याचा प्रयत्न करत असतो असं कुठेतरी कवींनी म्हटलेलं आहे. आपण आपलं बालपण विसरत चाललेलं आहोत. शहरात राहण्याच्या सवयीमुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आपल्याला ग्रामीण भागातले खेळ माहीत नाहीत. आपलं शरीर सुदृढ नाही. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमुळे आजार होत असतो. ग्रामीण भागातल्या लोकांप्रमाणे आपण ताठर नाही, कारण त्यांनी खाऊन पिऊन ते मनसोक्त जगण्याचा प्रयत्न करत असतात. आपलं ठरलेलं आयुष्य असतं. आपण कामातच 50 वर्ष घालवतो. त्याच्यानंतर उरलेल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या घरच्यांच्या
वाईट नजरेला म्हणा किंवा आपण त्यांच्या वाईट त्यांच्या रागोटीलाच त्रासलेला असतो आणि शेवटला आपण त्याच अवस्थेत मरून जातो. म्हणजे आपल्या जन्माचाही काही फायदा नाही आणि आपल्या मरण्याचा देखील काही फायदा नाही, असं कुठेतरी लेखकाला कवींना वाटू लागतं. कळते? तर अशा प्रकारे आपली ही कवितासुद्धा संपलेली आहे. आपल्या कवितेमध्ये कवींनी काय सांगितले हे थोडक्यात बघा इथं सांगितलेलं आहे. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीने या कवितेत अथांग जीवन जेव्हा शहरांच्या महानगरांच्या मर्यादेमध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता, बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये बालपण आकर्षून गेले आहे, तसेच वाहनासोबत एवढीशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे, हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो. अथांग शहरात जगण्याची जी अपेक्षा आहे त्याच्यामुळे आपल्याला महानगराच्या ज्या मर्यादा आहेत याच्यामध्ये आपण कोंडून पडलेलो आहोत. बघा, सकाळी उठणे, त्याच्यानंतर आपलं डेली रुटीन केल्यानंतर क्लासला जाणे, क्लासवरून घरी येणे, पुन्हा शाळेला जाणे, शाळेतून घरी येणे, पुन्हा शाळेचा अभ्यास करत बसणे, त्यानंतर जेवणे आणि झोपणे. आयुष्य संपलं. त्याच्यानंतर शहरात राहतो. शहरात राहत असताना शाळेतच आणि क्लासमध्ये अर्धा वेळ निघून जातो. त्याच्यानंतर उरलेला वेळ आपण मोबाईल या प्रकारामध्ये घालवतो, ज्याच्यामुळे आपल्याला कबड्डी, खो खो किंवा बाहेरचे मैदानी जे खेळ असतात, जे तुम्हाला आर्मी, नेव्ही किंवा बाकीच्या स्पोर्ट्समध्ये घेऊन जातात, हे आपण विसरतो. कधीही शहरातली मुलं आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये जाण्याचा विचार करत नाही. ते फक्त ग्रामीण भागातलीच विचार करतात, कारण त्यांच्याकडे निसर्ग आहे, त्यांच्याकडे बालपणाला मर्यादा नाहीत, त्यांच्याकडे महानगराप्रमाणे मर्यादा नाही आहेत. आपण इकडे इमारतीच्या बाजूला रस्ता, त्यामुळे आपण आजूबाजूला खेळण्यासाठी सुद्धा एखादी बागडायला अंगण नसतं, खेळायला अंगण नसतं. त्याच्यामुळे कुठेतरी आपलं बालपण आकर्षून चाललेलं आहे असं लेखकाला वाटू लागतं. त्याचबरोबर आता शहरामध्ये छोट्या छोट्या जागांसाठी लोक धडपड करत आहेत. भविष्यात हा समस्या आणखी जटिल होत जाणार आहेत, कारण लोकांना शहरातच राहायला यायचं आहे. त्यामुळे घरांचा आकार आणखी लहान होणार. त्यानंतर एखाद्या बाळाला एखाद्या बाकावर जसं झोपावं लागतं, त्या रेल्वे स्टेशनवर जे झोपलेली असतात लोक, ती कशी एका दुमडून स्वतःला त्या तेवढ्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर कुठेतरी दुमडून झोपलेली असतात, तशाप्रमाणे शहरातल्या माणसाचं आयुष्य होणार आहे. त्याचं देखील आयुष्य स्वतःचा शरीर दुमडून घेण्यातच जाणार आहे असं कुठेतरी कवींना वाटतं, आणि हे पाहून तो अस्वस्थ होत असतो. म्हणून कवींनी कवितेला नाव दिलेलं आहे समुद्र कोंडून पडला आहे. ओके. तर याच्यामधल्या काव्य सौंदर्य तुम्हाला लिहायचं आहे आणि रसग्रहण हा प्रश्न लिहायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, याच्यामधलं तुम्हाला काव्य सौंदर्य आणि रसग्रहण हे दोनच प्रश्न लिहायचे आहेत. ओके. काव्य सौंदर्य आणि रसग्रहण. यानंतर काही डाऊट असेल तर विचारू शकता.